आज आपण करणार आहोत मूग भेळ आणि मूग चाट. मूग भेळ आणि मूग चाट आपण आज का करणार आहोत माहिती तुम्हाला? कारण घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. आणखीन एक मुगाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात आणि प्रोटीन्स जर आपण मुलांना खा म्हटलं तर ते खाणार नाहीत. परंतु मुगाचा चाट किंवा मुगाची भेळ जर मुलांना करून दिली ना किंवा अगदी मोठ्या माणसांना दिली तर दोन्ही आपले हेतू साध्य होतात. एक आरोग्य, पौष्टिकता आणि मुख्य मुलांच्या चवी. चला तर मग अशी ही मूग भेळ आणि मूग चाट कसा करायचा ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया. येत आहे ना? आपण पहिल्यांदा मुगाची भेळ करणार आहोत. त्याच्याकरता हे जे मोड आलेले मूग आहेत ते मी ब्लांच करून घेतलेत, म्हणजे कुकरमध्ये नाही बरं का, नुसतं पाण्यामध्ये एक 4-5 मिनटं उकडून घेतलेले. ते आपण पहिल्यांदा याच्यामध्ये घालून घेऊया. साधारण एका माणसाकरता करतो त्याच्याकरता आपण अर्धी वाटी हे मूग घेतले, 2 चमचे बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा लाल टोमॅटो. कांदा, टोमॅटो ह्याचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे घेतलं तरीसुद्धा चालू शकतं. कैरीच्या दिवसामध्ये कैरी घातली तरीही चालू शकते. थोडेसे भाजलेले दाणे. माझ्याकडे अशा पद्धतीचं फरसाण आहे, ते मी याच्यामध्ये घालून घेतलं. अगदी समजा कुठल्याही रेसिपीमध्ये एखादी गोष्ट आवश्यक असते, पण त्याच्या जवळपासचा जर आपल्याकडे एखादा पदार्थ असेल तर तो सुद्धा आपण वापरला तरी चालू शकतं. त्याच्याकरता धावपळ करत बाजारात जायचं किंवा अगदी ऑनलाईन ऑर्डर करायला पाहिजे असं अजिबात नाही. जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रत्येक पदार्थ उत्तमरित्या करू शकतो. त्याच्यात आपण चुरमुऱ्याचा केलेला हा जो चिवडा आहे तो आपण घालून घेणार आहोत. थोडीशी कोथिंबीर, गूळ आणि चिंच घालून केलेली चटणी आहे ती आपण 3 चमचे घातलेली आहे. पुदिना, कोथिंबीर आणि मिरची घालून केलेली चटणी आहे ती आपण याच्यात थोडीशी घालणार आहोत. थोडीशी शेव आणि अगदी पाव चमचा आपण याच्यामध्ये जिऱ्याची पावडर. आणि हा चाट मसाला आहे, हा बाजारातही तयार मिळतो. हा आपण साधारण पाव चमचा आपण ह्याच्यामध्ये घातला आहे. आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात. मुख्य काय, मटकीची किंवा मुगाची अशी जर आपण भेळ केली तर ती मुलांना आवडतं आणि चुरमुऱ्यांमुळे नंतर फरसाणमुळे या भेळीला अतिशय छान चव येते. तर ह्याच्यात आपण लिंबू थोडंसं पिळूयात म्हणजे आणखीन छान चव येईल, हो की नाही? आपली मुगाची पौष्टिक भरपूर प्रोटीन्स असलेली भेळ तयार झाली. आपण आता मुगाचा चाट करतो त्याच्याकरता आपण हे मोड आलेले जे मूग आहेत ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. साधारण एक सपाट वाटी आपण हे मूग घेतलेले आहेत. त्याच्यात आपण कांदा, थोडीशी काकडी, टोमॅटो, कोथिंबीर, थोडीशी चवीपुरती जिऱ्याची पावडर, चवीपुरतं मीठ, आमचूर पावडर, थोडीशी बारीक चिरलेली मिरची आणि थोडासा चाट मसाला आपण घालणार आहोत. आणि अगदी चवीपुरतं आपण याच्यात लिंबू पिळणार आहोत. लिंबू नेहमी वेळेवर पिळायचं, त्याच्यामुळे काय होतं, छान स्वाद आपल्या चाटला येतो. हे तर एकदा हलवून घेतलं की आपला मुगाचा चाटसुद्धा तयार झाला. अशी मोड आलेल्या मुगाची भेळ आणि मुगाचा चाट कसा वाटला तुम्हाला? घरातल्या मुलांनी किंवा इतरांनी त्याची पुन्हा पुन्हा मागणी केली की नाही हे मला नक्की कळवा. परंतु त्याच्या आधी तुम्हाला हे करून बघितलं पाहिजे की नाही? नक्की करा आणि मला अभिप्रायामध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.